सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्तम सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत, तर अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करतायत. पण मराठी सिनेसृष्टी ही 1912 पासून उदयास आली. श्री पुंडलिक हा मराठीतील पहिला सिनेमा. त्यानंतर अनेक अशी नावं आहेत ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. अनेक कलाकारांनी मराठीतील 80-90चं दशक तर अक्षरशः गाजवलं, तर त्यांच्या मुलांनी सुद्धा मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अशाच काही जोड्यांबद्दल आपण जाणून घेऊयात. यातील पहिलंच नाव म्हणजे अभिनेते श्रीकांत मोघे आणि अभिनेता शंतनू मोघे. मधुचंद्र, गंमत जम्मत, उंबरठा, भन्नाट भानू अशा अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत श्रीकांत यांनी 80चं दशक अक्षरशः गाजवलं. तर त्यांचा लेक म्हणजेच अभिनेता शंतनू मोघे सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे. आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. यातील आणखी एक नाव म्हणजे अभिनेते महेश कोठारे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे. महेश यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिलेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नाही, तर एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत. तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आदिनाथने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत आदिनाथने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत त्याने पाणी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. त्यांची लेक म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडित सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अभिनयासोबतच तेजस्विनी आता एक निर्माती सुद्धा आहे. तर ज्योती या सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका साकारतात. 90चं दशक गाजवणारं एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी. अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. तर त्यांचा लेक आणि अभिनेता गश्मीर महाजनी सुद्धा सध्या मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीही गाजवतोय. विविध भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातील आणखी एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते निळू फुले आणि अभिनेत्री गार्गी फुले. 80-90च्या दशकात निळू फुले यांनी अनेक सिनेमे गाजवलेत. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही चांगल्याच लक्षात आहे. तर वडिलांप्रमाणेच गार्गी सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. तुला पाहते रे या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं. तर नुकतीच ती थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत झळकली होती. 90च्या दशकात सिनेमांसोबतच मालिका सुद्धा गाजवणारी एक अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणाल यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांचं मन जिंकले. तर आईप्रमाणेच त्यांचा लेक विराजस कुलकर्णी सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे. विराजसने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. यातील कोणत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.